श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 108. एकदा असं झालं, कंबुकंठला बहुतेक झोपेमध्ये किडा चावला असावा. त्यामुळे त्याच्या हातावर थोडी सूज होती. खूपच वेदना होत होत्या. कंबुकंठ वेदनेने व्याकुळ होऊन विव्हळत होता. आईसाहेबांनी पाहिलं. त्यांचं मन कळवळलं. म्हणाल्या, थांब हो, लेप उगाळून लावते. सहाण आणि मुळी आणायला त्या आत गेल्या. एवढ्यात दयाळराव स्वामी समोरून आले. विव्हळणाऱ्या कंबुकंठला पाहून दयाळराव स्वामीही कळवळले. आईसाहेब सहाणेवर लेप उगाळून घेऊन आल्या. दयाळराव स्वामींनी स्वतः तो लेप कंबुकंठाच्या हाताला लावला. कंबुकंठाला जाणवलं, त्याच्या हातातील वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्यात. आईसाहेबांनी दिलेल्या लेपामुळे त्या वेदना नाहीशा झाल्या की दयाळराव स्वामींच्या दिव्य स्पर्शाने नाहीशा झाल्या, हे काही त्याला कळेना. स्वामींना विचारलं, स्वामी, योगी मोठे सहन करणारे असतात नाही? अंगाला जखम होऊन खूप यातना होत असल्या तरी शांतच दिसतात. चेहऱ्यावर थोडी सुद्धा वेदना दिसत नाही. ते काय कसं जमतं त्यांना? स्वामी म्हणाले, शंकराचार्य स्वामी महाराज सांगतात, शस्त्राने आघात केला तरी योग्याचं चित्त दुःखानं विचलित होत नाही. यौगिक प्रत्याहार सिद्धी म्हणतात त्याला. पण ती स्थितप्रज्ञ अवस्थाच आहे. सगळं काही सहन करू शकते ती. गुरुकृपेने ती अवस्था प्राप्त होते, आपल्या प्रयत्नांनी नाही. कंबुकंठने कोणाच्या तरी तोंडून योगामधील नेती, धौती वगैरे क्रियांबद्दल ऐकलं होतं आणि तो प्रभावितही झाला होता. स्वामींकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, मला यौगिक क्रिया शिकवा ना. दयाळराव स्वामींनी क्षणभर त्याच्याकडे रोखून पाहिलं. म्हणाले, तो मार्ग काही तुझ्यासाठी नाही. हठयोगाच्या क्रिया शिकशील तर मन शरीरातच अडकून पडेल. मन शरीरातून बाहेर पडलं पाहिजे, तरच ते गोपाळकृष्णांच्या चरणी स्थिर होईल. तू आपल्या गोपाळकृष्णांचं नामच घेत जा. योगासन, प्राणायाम, हठयोग या गोष्टी सहाय्यक असतात, नाही असं नाही, पण त्या केवळ शारीरिक क्रिया आहेत. मुख्य साधना मानसिक असते. सरळ मनाचा कंबुकंठ लगेच गोपाळकृष्णाचं नामस्मरण करायला लागला. अगदी मन लावून करायला लागला आणि थोड्याच दिवसात त्याचं मन एकदम उच्च स्तरावर गेलं. ऐहिक विचार मनात येईनासे झाले. कंबुकंठ खूपच अबोल झाला आता. अंतर्मुख झाला. नामस्मरणाची गोडी लागली. बाह्य जगाकडचं त्याचं मन उडालं. गोपाळकृष्णांचा साक्षात्कार व्हावा असं वाटायला लागलं. तो स्वामींकडे गेला. स्वामी प्रसन्न चित्ताने म्हणाले, साक्षात्कारासाठी सर्वात जास्त सहाय्य कशाचं होत असेल तर ते ध्यानाचं. ध्यानामध्ये साधक जगाचं भान विसरतो, स्वतःच्या देहाचं भानही विसरतो. सगळ्या भौतिक उपाधी तो टाकून देतो आणि आपल्या दिव्य स्वरूपाचा अनुभव घेत असतो. ध्यान करताना कोणत्याच बाह्य गोष्टीवर अवलंबून राहावं लागत नाही. अत्यंत काळोखाच्या जागीही आत्म्याच्या स्पर्शाने अगदी लख्ख प्रकाश पडू शकतो. अत्यंत दुर्गंधित जागेतही आत्मा सुगंध निर्माण करू शकतो. अगदी दुष्ट मनुष्यही ध्यान करेल तर त्याचा स्वार्थ, वैरभावना, विकार सगळं सगळं नाहीसं होईल आणि तो देव बनू शकेल. कंबुकंठ भारल्यासारखा झाला. तो रोज नियमाने ध्यानाला बसायला लागला. प्रथम त्याचं ध्यान नीट जमेना. सरळ मनाचा कंबुकंठ लगेच दयाळराव स्वामींच्याकडे गेला आणि आर्जवी स्वरात म्हणू लागला, स्वामी, माझं ध्यान काही नीट जमत नाही. काहीतरी करून द्या ना. सगळं तुमच्याच हातात आहे. तुम्ही केलं की काही होऊ शकेल. स्वामी हसले. म्हणाले, बैस बैस, माझ्यासमोर मांडी घालून बैस. कंबुकंठ मांडी घालून ध्यानाला बसला. डोळे मिटले. स्वामींनी त्याच्या छातीवरून मस्तकाच्या दिशेने हात फिरवला आणि कंबुकंठ एकदम ध्यानावस्थेत गेला. त्याच्या मेरुदंडातून चेतना सळसळली. एका अनिर्वचनीय आनंदाच्या अवस्थेमध्ये तो बुडून गेला. त्याला समोर निळसर प्रकाश दिसू लागला. त्यात त्याला गोपाळकृष्णांची मूर्ती दिसू लागली. गोपाळकृष्ण त्याच्याकडे प्रसन्नपणे पाहत होते. ध्यान अधिकच प्रगाढ झालं. तो देहभान विसरून गेला. जेव्हा देहभानावर आला
तेव्हा दयाळराव स्वामी त्याच्या छातीवर उलट दिशेने हात फिरवत होते. त्या दिवसापासून कंबुकंठचं ध्यान चांगलं जमायला लागलं. एक दिवस कंबुकंठ सरळ दयाळराव स्वामींकडे गेला. स्वामी आई साहेबांशी बोलत बसले होते. कंबुकंठने स्पष्टपणे विचारलं, स्वामी, मला साक्षात्काराची अवस्था प्राप्त होईल की नाही ते सांगा आणि स्पष्ट सांगा. उगीच माझी समजूत काढण्यासाठी काहीतरी सांगू नका. दयाळराव स्वामी हसले. कंबुकंठाचा हात हातात घेतला. काही क्षण डोळे मिटले आणि म्हणाले, होय होय, बरं, तुला ही अवस्था प्राप्त होईल आणि एवढंच नव्हे तर तू इतरांना सुद्धा ती अवस्था प्राप्त करून देऊ शकशील. स्वामी, होय? केव्हा? केव्हा असं होईल? किती काळाने? अरे, योग्य वेळी सगळं होईल. योग्य वेळी म्हणजे केव्हा? आता आईसाहेब सुद्धा प्रसन्नपणे हसू लागल्या. स्वामींना म्हणाल्या त्या, अगदी पोर स्वभावाचा आहे हो मुलगा, सांगून टाका ना त्याला स्पष्टपणे. स्वामी एकदम गंभीर झाले. म्हणाले, हे बघ, वयाची तिशी ओलांडलीस ना म्हणजे तुला ती अवस्था प्राप्त होईल. मग एका मठाचा तू मठाधिपती होशील. तुझ्या हातून धर्मप्रसाराचं मोठं कार्य घडून येईल. कंबुकंठ विस्मित होऊन दयाळराव स्वामींकडे पाहतच राहिला. खरोखरच कंबुकंठ दयाळराव स्वामींच्या दक्षिणेतील रामेश्वर येथील मठाचा मठाधिपती झाला आणि त्याच्या हातून भक्ती प्रसाराचं मोठं कार्य घडलं. श्रीराम समर्थ. श्रीराम.